नमस्कार मंडळी, माझं नाव रोहिणी पाटील. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या इंटिरियर डिझायनरला विचारलं पाहिजे ॲट द स्टेज ऑफ द कम्प्लिशन ऑफ युअर प्रोजेक्ट. ओके, तर त्या 5 गोष्टी कुठच्या आहेत तर चला आपण बघूया. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्लंबिंग लेआउट. तुम्ही जर घरी काही सिव्हिल वर्क केलं असेल आणि बाथरूममध्ये काही चेंजेस केले असतील आणि प्लंबरने काही इंटरनल पायपिंग केलं असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं प्लंबिंगचा लेआउट किंवा प्लंबिंगचे काही इंटरनल प्लंबिंग केलेलं असेल त्याचा फोटोज घ्या. हे फोटो म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर तुम्हाला बाथरूममध्ये इन फ्युचर काही चेंजेस करायचे असतील किंवा काही तुम्हाला स्क्रूइंग करायचं असेल तर ॲट दॅट टाईम तुम्हाला लक्षात येतं की ते कुठून त्याचे पाईप्स वगैरे गेलेले आहेत. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे ती म्हणजे स्विचबोर्ड, लाईट अँड इलेक्ट्रिकल वायरिंग लेआउट. हा लेआउट तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता कारण ॲट द स्टेज ऑफ एक्झिक्युशन ते हा लेआउट बनवतात आणि दे कॅन प्रोव्हाइड यू इझिली. तर हा लेआउट ह्याच्यासाठी उपयोगात येतो की वॉलमध्ये तुम्ही काही स्विचबोर्ड घेतलेले असतात आणि त्याचं वायरिंग कुठून झालेलं आहे हे आपल्याला कळतं. कारण इन द केस त्या वॉलवरती तुम्हाला काही फर्निचर फिट करायचं आहे, काही फोटो फ्रेम फिट करायचं आहे, काही आर्टवर्क फिट करायचं आहे, त्या टाईमला तुम्हाला कळतं की इथे वायरिंग गेलेलं आहे आणि आपल्याला इथे स्क्रू करायचं नाही आहे. सो यासाठी तुम्हाला त्यांच्याकडनं इलेक्ट्रिकल लाईट आणि रेस्ट लेआउट घ्यायचं आहे. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे म्हणजे तुमच्या घरात जे काही फर्निचर यूज केलेले असतील तर ते एका स्पेसिफिक ब्रँडमधनं यूज केले जातात किंवा म्हणजे मार्केटमध्ये 4-5 ब्रँड अवेलेबल आहेत. त्या स्पेसिफिक ब्रँडमधनं यूज केले जातो आणि त्याचा काहीतरी कोड नंबर असतो. तो सुद्धा तुम्ही त्यांच्याकडनं घेतला पाहिजे. कारण इन केस नंतर काही डिफिकल्टीज आली, काही प्रॉब्लेम्स आले, 4-5 वर्षांनी तुम्हाला तो लॅमिनेट चेंज करावा लागला तर तुम्हाला त्याचा कोड नंबर मिळेल आणि त्यामुळे तुम्ही तो इझिली मार्केटमध्ये शोधू शकता. त्याच्यानंतर फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे वेंडर लिस्ट. जे कोणी वेंडर तुमच्याकडे काम करत होते त्यांचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडनं घ्यायचं आहे. ती लिस्ट त्यांच्याकडनं घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आफ्टर द प्रोजेक्ट जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले किंवा काही 1 इयर 2 इयर्स नंतर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही इझिली त्या वेंडर्सशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते तुम्हाला हॅपीली सर्व्हिस देऊ शकतात. आणि फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर तुम्ही घरी काही सिव्हिल वर्क केलं असेल इन द सेन्स कुठच्या एरियातलं फ्लोरिंग चेंज केलं असेल लाईक किचनमधलं किंवा वॉशरूममधलं तर तुम्ही तिथे आणि म्हणजे जेव्हा कुठेही अशा ठिकाणी फ्लोरिंग चेंज केलं जातं तर तिथे वॉटरप्रूफिंग करावं. हे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. तर तुम्ही वॉटरप्रूफिंग केल्याचं सर्टिफिकेट त्यांच्याकडनं घेऊ शकता. तर ह्या 5 इम्पॉर्टंट थिंग आहेत ज्या तुम्ही तुमच्या इंटिरियर डिझायनरकडे विचारला पाहिजेत किंवा मागितले. ऑफकोर्स हे तुम्हाला सबमिट करतीलच, बट जर इन केस ते नाही करू शकले तर तुम्ही त्यांच्याकडे ह्या गोष्टी विचारू शकता किंवा मागू शकता. थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. बाय बाय.